कर्नाटकातून एक नवीन वाद सुरू होतोय। बेंगळुरू शहरात हिंदुत्ववादी संघटना गणपतीची मूर्ती घेऊन आंदोलन करत होते, त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडची गणपतीची मूर्ती जप्त केली। जिथे जिथे राज्यात देशात काँग्रेसचं सरकार आहे तिथे तिथे हिंदूंचं जगणं मुश्किल झालेलं आहे। मग तुम्हाला जिथे जिथे काँग्रेसचं सरकार आहे, मग तेलंगणा असो मग कर्नाटक असो, जिथे जिथे काँग्रेसचा विचाराचा मुख्यमंत्री आणि सरकार आहे तिथे हिंदूंना जिवंत ठेवू नये असा कदाचित फतवा काढत असताना काढला आहे का असा संशय आम्हाला यायला लागलेला आहे। म्हणजे थेट गणेशांची मूर्ती काल आम्ही पोलिसांच्या त्या कैदींच्या व्हॅनमध्ये पाहिलेली आहे। पाकिस्तान जिंदाबादचे झेंडे फडकताना काँग्रेसच्या राज्यात पाहिलेले आहेत। पाकिस्तान चे झेंडे सगळीकडे लावत असताना आम्ही पाहिलेले आहेत। मंदिरांच्या समोर धिंगाणा घालत असताना पाहिलेले आहेत। लव जिहादचे कायदे रद्द होत असताना आम्ही पाहिलेले आहेत। म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने पण कर्नाटकमध्ये होत असणाऱ्या या घटनेला फार बारकाईने हिंदू समाजाने बघावं, कारण का काल कर्नाटकमध्ये झालेली घटना उद्या काँग्रेसच्या विचाराचं चुकून सरकार आलं तर उद्या आपल्या महाराष्ट्रामध्ये पण होऊ शकतं। आम्ही जे वारंवार सगळीकडे जाऊन बोलतोय की हिंदू सण आणि हिंदूचे विविध जे काही संस्कृती आहे ती काँग्रेसचं सरकार आल्यानंतर सगळ्याच्या सगळ्या गोष्टी बंद होतील, त्यांना बंदी घातली जाईल। हिंदूंना घरात पण पूजा करण्याची परवानगी मिळेल का काँग्रेसच्या सरकारमध्ये? आता हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।